सो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक स्टार्ट करू आता. हा काही बाकी आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक झाल्यानंतर आपण पुढे इलेक्ट्रिकल पार्ट मध्ये शिफ्ट होऊन जाऊ. ओके, सो सी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल चार्जेस कसे बिहेव करतात, त्याचे प्रॉपर्टीज कशा असतात, तर इकडे पहा. तर ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहेत, म्हणजे ह्या ज्या एक कंडक्टर असेल, कंडक्टर मधून क्यू चार्ज जर पास होत असेल तर त्याच्यातून निघणारा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, त्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ज्या त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतात त्या किती एरियामध्ये बाउंड झालेल्या आहेत याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे कसं, एका पर्टिक्युलर एरियामध्ये, म्हणजे एक समजा एरिया असा एवढा छोटासा काहीतरी, या एरियामधनं किती लाईन ऑफ फोर्स गेल्या, लाईन ऑफ फोर्स अशा किती पास होतात. तर जास्त लाईन ऑफ फोर्स जर पास झाल्या त्या फायची व्हॅल्यू वाढते. आलं का लक्षात? हो. फायची व्हॅल्यू इतकेच होणार. फाय म्हणजे काय, लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया. एका एरियामध्ये किती लाईन ऑफ फोर्स आहे हे इंडिकेट करणारा तो क्वांटिटी आहे. क्लिअर क्लिअर हो सर. समजलं का? हा, म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज फ्लक्स. ओके, टोटल इलेक्ट्रिकल फ्लक्स. तुम्ही त्याला फ्लक्स हा शब्द वापरणार. पर युनिट एरिया जर तुम्ही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला कॅल्क्युलेट केलं तर. सो ही टर्म थोडीशी समजून घ्या, न्यू टर्म आहे तुमच्यासाठी. ओके, सो हे जे फ्लक्स असतात हे फ्लक्स असे लिहिले जातात. चार्ज मध्ये कसं लिहितात त्याला, तर हा चार्ज म्हणजे क्यू किती चार्ज आहे आणि याला फ्री स्पेस. ओके, ऍप्सिलॉन नॉट. ऍप्सिलॉन नॉट म्हणजे ऍप्सिलॉन नॉट आहे हा असा, ई नाही येतो, असा ऍप्सिलॉन असतो, त्याला झिरो असतो, याला ऍप्सिलॉन नॉट म्हणतात. ऍप्सिलॉन नॉटला आपण काय म्हणतो, ऍप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे काय, तो एरियाला इंडिकेट करतो. म्हणजे एरियामधनं किती परमिटिव्हिटी म्हणजे काय, परमिट म्हणजे किती लाईन ऑफ फोर्स पास होऊ शकतात, त्याच्या त्या कोइफिशियंटला ऍप्सिलॉन नॉट म्हणतात. समजलं का? फ्री स्पेस मधनं म्हणजे व्हॅक्यूम मधला असतो समजा ऍप्सिलॉन नॉट, हा मटेरियल मध्ये पण असतो, पण त्याला आपण फक्त ऍप्सिलॉन म्हणणार. ऍप्सिलॉन नॉट म्हटलं म्हणजे स्पेस बद्दल डिस्कशन चालू. तर स्पेस मध्ये एक पर्टिक्युलर एरिया आहे, त्या पर्टिक्युलर एरियामधनं किती लाईन ऑफ फोर्स पास होऊ शकतात त्याची ॲबिलिटी, त्याला म्हणतो आपण परमियाबिलिटी. समजलं? परमिटिव्हिटी किंवा परमियाबिलिटी इन स्पेस. क्लिअर? हो. हा, नीट समजून घ्या, हे थोडंसं नवीन आहे. तर हा तुमचा फ्लक्सचा फॉर्म्युला झाला पहा, म्हणजे किती चार्ज पास होतोय फ्री स्पेस मधनं. मग ते त्या फ्री स्पेसवर पण डिपेंड आहे ते, की तो जो स्पेस आहे किंवा तो जो मटेरियल आहे ज्याच्यातून तुम्ही चार्ज पास करताय त्याची ॲबिलिटी किती पास करायची, म्हणजे त्याची परमियाबिलिटी किती. परमियाबिलिटी पण महत्वाची असते. सो परमियाबिलिटी किंवा परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस पर युनिट चार्जेस इज कॉल्ड एज फ्लक्स. हा फ्लक्सचा फॉर्म्युला असतो. म्हणजे किती फ्लक्स पास होणार हे याच्यावर डिपेंड आहे, की त्याच्या स्पेस मधनं किती चार्ज पास होईल, याला म्हणतो आपण फ्लक्स. ओके. हो सर. हा, तर थोडंसं समजून घ्या. हे नवीन इथून चॅप्टर स्टार्ट होत आहे, हे इथून डायरेक्ट चालू होत आहे चॅप्टर, कारण याचे डेरिव्हेशन वगैरे असं काही नाहीये. लॉ आहे याच्यावरती ठेवलेलं आहे पूर्ण चॅप्टर, ते फंडामेंटल. आता हे जे आहे क्यू अपॉन ऍप्सिलॉन नॉट,
यालाच तुम्ही सायक्लिक इंटिग्रल मध्ये देऊ शकता. सायक्लिक इंटिग्रल, आता इंटिग्रलचे प्रकार असतात हे, याला सायक्लिक इंटिग्रल म्हणतात. सायक्लिक इंटिग्रल हे असं सायक्लिक इंटिग्रल असतं ते. सायक्लिक इंटिग्रलचं मिनिंग काय असतं की जर एक लूप असेल तर कंटिन्युअसली रिपीट होत असेल तर त्याला आपण सायक्लिक इंटिग्रल हा शब्द वापरतो. जसं की आता हे एक सर्कल आहे जे इथनं स्टार्ट झालंय आणि इथं येतं आणि इथून परत स्टार्ट होतं, इथं येतं इथून परत स्टार्ट होतं, इथून परत स्टार्ट होतं. या सर्वांचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं. असं मी काय म्हणतोय तुम्हाला, असे 300 राऊंड्स मारले समजा याने, तर त्या टायमाला इंटिग्रेशन कसं काढणार तुम्ही इंटिग्रेशन जर काढलं तर या ठिकाणून समजा ए पोझिशन पासून या एफ पोझिशन पर्यंत, समजा ए पोझिशन पर्यंत तुम्ही इंटिग्रेशन कसं काढणार, ए टू एफ. तर मग तिथे एकच राऊंड होईल ना. मी 300 राऊंड मारले तर त्यावेळेस सायक्लिक इंटिग्रल शब्द वापरला जातो. सायक्लिक इंटिग्रल ऑफ ए टू एफ. अलग लक्षात, म्हणजे काय असे राऊंड तो भरपूर मारणार आहे. म्हणजे किती ते आपण मेन्शन केलेलं असतं तिथून. समजलं का? लूप इंटिग्रल म्हणतात त्याला, लूप इंटिग्रल, सायक्लिक इंटिग्रल. जेव्हा लूप रिपीट होत असतो त्या टाइम तुम्ही अशा टाइपच्या इंटिग्रेशनचा वापर करता. सो हे सायक्लिक इंटिग्रल EDS. याच्यामध्ये ई म्हणजे तुमची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी असते. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड जी आहे चार्जच्या भोवतीची तयार झालेली, त्याची इंटेन्सिटी किती त्याला तुम्ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. आणि DS हा त्याने त्याच्या तो किती स्पेस मध्ये म्हणजे किती एरियामध्ये आहे त्याला DS म्हटलं जातं. सो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इंटू त्याचा एरिया, याचं सायक्लिक इंटिग्रल केलं तुम्ही की तुम्हाला स्पेस भेटणार, म्हणजे फ्लक्स भेटणार. ओके, सो हा बेसिक फॉर्म्युला याला लक्षात ठेवा. तर याच्या पुढे सर्वच कम्प्लीट चॅप्टर स्टार्ट होतं. याच्यामध्ये Q5 म्हणजे टोटल फ्लक्स कमिंग आउट ऑफ द क्लोज सरफेस आणि Q म्हणजे टोटल चार्ज इनसाइड द क्लोज सरफेस. एक क्लोज सरफेस जर असेल त्याच्यामधनं किती फ्लक्स बाहेर निघतात आणि त्याच्यामध्ये चार्ज आहे त्याला म्हणणार आपण Q, आणि त्याच्यातनं फ्लक्स किती बाहेर निघतात त्याला म्हणणार आपण फाय. समजलं? हो सर. हा, थोडंसं लक्षात ठेवा. मग आता इथून ऍक्च्युली ते चालू होतं या थेरम पासून. मग जो पहिला इम्पॉर्टंट थेरम आहे तो आहे गॉस थेरम, गॉस लॉ. ओके, आता हे गॉशियन सरफेस वगैरे असं तुम्हाला इथून समजेल आता की ऍप्लिकेशन्स असतात गॉस थेरमचे. गॉस काय करतो, एक इमॅजिनरी सरफेस बनवतो त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्यामधला तो स्टडी करतो. त्याला गॉशियन स्पियर, गॉशियन सिलेंडर, गॉशियन सरफेस असं म्हटलं जातं. आता समजेल तुम्हाला ऍप्लिकेशन गॉसचे. सो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी सिमेट्रिक ऑब्जेक्ट साठी आपण काढतो याच्यामध्ये गॉस थेरम. सिमेट्रिक ऑब्जेक्टचे आपण जनरली काढत असतो. त्याच्यात पहिला जो ऑब्जेक्ट दिला गेला तुम्हाला, तो ऑब्जेक्ट दिला गेला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल किंवा हॉलो स्पियर. म्हणजे आपल्याला एक स्पेरिकल शेल आहे. स्पेरिकल शेल म्हणजे काय, मधल्या बाजूला पोकळ असेल आणि आजूबाजूला कम्प्लीट स्पियर असतो. असा आतल्या बाजूला पोकळ असतो, समजलं? म्हणजे मध्ये स्पेस असेल आणि बाहेरनं कम्प्लीट स्पियर. बॉल समजा, बॉल तुम्ही बॉल पाहिलाय ना, बॉलच्या शेपचा, किंवा हॉलो स्पियर म्हणणार आपण त्याला, किंवा स्पेरिकल शेल म्हणणार. हे दोन्ही शब्द एकाच साठी वापरले जातात. बॉलच्या शेपसाठी बाहेरनं मटेरियल असतं आणि मध्ये स्पेस असतो. सो अशा टाईपचं जर सबस्टन्स, अशा टाईपचा जर कोणता सबस्टन्स असेल किंवा अशा टाईपचं तुम्ही कोणतं मीडियम घेतलं तर त्याच्यावर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कशी डेव्हलप होते आणि त्याचे काय इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचे डिस्टन्सनुसार काय काय इंटेन्सिटी कशी कमी होते कशी जास्त होते याच्याबद्दलचं जे काय कॅल्क्युलेशन आहेत ते गॉस लॉने आपल्याला काढता येतात. समजलं काय? हो. ओके, आता पुढे जाऊ आपण. आता स्पेरिकल शेल रिव्ह्यू पहा. सो कन्सिडर करा एक स्पेअर, त्याची रेडियस आहे सपोज R. ओके, आणि त्याचा सेंटर जो आहे तो O आहे. त्या स्पियर वरती तुम्ही युनिफॉर्मली चार्ज डेन्सिटी असलेले इलेक्ट्रिकल चार्जेस सोडलेले, म्हणजे त्याची डेन्सिटी किती आहे, त्या इलेक्ट्रिकल चार्जेसची, हा स्पियर आहे, या स्पियर वरती किती चार्जेस आहे, तर काहीतरी Q चार्जेस आपण सोडलेले आहेत आणि यांची डेन्सिटी दिलेली असते आपल्याला, म्हणजे युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी आहे. डेन्सिटी म्हणतो आपण सिग्मा. सिग्मा म्हणजे काय असतं, किती चार्ज किती एरियामध्ये सोडले याला म्हणतो आपण सिग्मा. आलं का लक्षात? किती चार्ज किती एरियामध्ये सोडले याला म्हणतो आपण सिग्मा.
सिग्मा म्हणजे डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी म्हणजे किती डेन्स चार्ज, जेवढं चार्जची काउंटिंग जास्त असेल तेवढा तो कमी एरियामध्ये जास्त चार्ज बसेल, म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असेल. समजलं का? हो. हा, तर त्याला आपण कुलम्ब पर मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. याच्यामध्ये एक डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन, म्हणजे एक डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये ज्याच्यामध्ये आपण चार्ज केलेलं आहे, म्हणजे स्पेसच्या मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि त्याची परमिटिव्हिटी जी दिलेली आहे तुम्हाला ती एप्सिलॉन दिलेली आहे. ओके, डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणण्याचा अर्थ काय असतो की ज्याच्यामधनं चार्ज पूर्णतः पास होणार नाही, थोडंसं म्हणजे 100% चार्जेस पास होत नाही, स्पेस नसतं, ते व्हॅक्यूम नसतं, काहीतरी दुसरं एक, तर तो स्पियर एक एप्सिलॉन परमिटिव्हिटी असलेल्या मटेरियल पासून बनलेला आहे. समजलं का? हा. आपण जर स्पेस हा शब्द वापरला, स्पेसची परमिटिव्हिटी, तर स्पेसची परमिटिव्हिटी एप्सिलॉन नॉट असते, ती सर्वात जास्त असते. स्पेस मधनं सर्वात चांगल्या प्रकारे चार्जेस पास होणार, त्याला काही लॉस होत नाही. तर एप्सिलॉन नॉट म्हणजे फ्री स्पेसची परमिटिव्हिटी, आणि फक्त एप्सिलॉन म्हटलं तर ते कुठल्या तरी एका डायइलेक्ट्रिक मटेरियलची परमिटिव्हिटी असते. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय, ज्याच्यातनं 100% चार्ज पास होत नाही, काही पास होईल, काहीतरी राहील, त्याला डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतात. एप्सिलॉन म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियलचं आणि एप्सिलॉन नॉट म्हणजे फ्री स्पेसचं. जर आपल्याला एप्सिलॉन काढायची असेल तर आपण कसं करतो, आपला रेफरन्स पॉईंट आहे एप्सिलॉन नॉट म्हणजे फ्री स्पेसची परमिटिव्हिटी इनटू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे के. समजलं का? हे नीट समजून घ्या, हे काय काय असतं. तर याच्यामध्ये मी जर म्हणतोय तुम्हाला की एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू के, तर हे म्हणण्याचा अर्थ माझा काय आहे, एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम किंवा मटेरियल समजा, म्हणजे एक डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ज्याचा तुम्ही स्पियर घेतलेला आहे, ज्या मटेरियलचा स्पियर घेतलेला आहे, त्याची जर तुम्हाला परमिटिव्हिटीचा अर्थ काय असतो, त्याच्यातनं किती चार्जेस पास होतील त्याची ॲबिलिटी. ओके, याला परमिटिव्हिटी म्हणतात, परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल, त्याच्यातनं किती चार्ज पास होतील याच्या ॲबिलिटीला. सो ही जी ॲबिलिटी आहे याला म्हणतात एप्सिलॉन. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम इज इक्वल टू, ते कोणाएवढी असणार, तर ते स्टँडर्ड परमिटिव्हिटी कोणाची आहे, स्पेसची. तर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, किंवा तुम्ही याला व्हॅक्यूम म्हणणार. ओके, व्हॅक्यूम इंटू याला म्हणतात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, सो ते म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी फ्री स्पेसच्या परमिटिव्हिटीला मल्टिप्लाय केलं की आपल्याला जे डायइलेक्ट्रिक मटेरियल होतं त्याची परमिटिव्हिटी भेटते. समजलं का? हो. हा, आता राहिला प्रश्न याच्यामध्ये, हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मटेरियल वाईज वेगवेगळा असतो, म्हणजे हे लॅबोरेटरीमध्ये आपण प्रत्येक मटेरियलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काढून ठेवलेला आहे, त्याची व्हॅल्यू मटेरियल वाईज डिफरंट असते. आयनची वेगळी, कॉपरची वेगळी, सगळ्यांची वेगवेगळी असते आणि ती तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन असते. सो कॉन्स्टंट येतो, सो ही के ची व्हॅल्यू मटेरियल डिफरंट असणार, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, आणि ती क्वेश्चन मध्ये ऑलरेडी गिवन असणार. त्याच्यावर त्याला फ्री स्पेसच्या परमिटिव्हिटी मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्या मटेरियलची परमिटिव्हिटी भेटून जाते, कारण फ्री स्पेसची परमिटिव्हिटी हे स्टँडर्ड मानलं जातं. स्टँडर्डला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केले की ते प्रपोर्शनॅलिटी आपल्याला भेटून जाते. समजलं? हो. हॅलो सर, हे लक्षात ठेवा. काय? चार्जची डेन्सिटी आणि परमिटिव्हिटीचं रिलेशन काही आहे का? आहे ना, परमिटिव्हिटी चार्ज येईलच ना सगळं आता पुढे व्यवस्थित. तर विषय असा आहे की चार्ज डेन्सिटी सगळे येणार आहेत धीरे धीरे पुढे पूर्ण पुढे व्यवस्थित. सभा आता इथपर्यंत आले तुम्ही. आता मी जर तुम्हाला म्हणतो की टोटल चार्ज ऑन स्पियर काय असेल, म्हणजे स्पियरवरचा टोटल चार्ज किती असेल, तर कसं काढणार आहे आपण, तसा स्टेप पहा. एका
पर्टिक्युलर एरियामध्ये सरफेस एरियामध्ये किती चार्ज बसतो याच्या रेशोला आपण काय म्हणतो, चार्ज डेन्सिटी म्हणतो. चार्ज डेन्सिटी म्हणतो ना, की एवढा समजा एरिया आहे हा, याच्यामध्ये किती चार्ज बसला, चार्ज पर युनिट एरिया इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी सिग्मा. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हो. चार्ज डेन्सिटी हा पण एक टॉपिक लिहून घ्या तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये. सुरुवातीच्या पोर्शन मध्ये इथून सुरुवात होते, हे 10वी पर्यंत असेल तुम्हाला. तर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, सिग्मा. हा सिग्मा काय असतो, हा असतो चार्ज पर युनिट एरिया. किती एरियामध्ये किती चार्ज आहे त्याला म्हणतो आपण चार्ज डेन्सिटी. म्हणजे बघा सिग्माचा फॉर्म्युला असतो क्यू पर युनिट एरिया. ओके, सो त्याचं युनिट काय येतं मग, त्याचं युनिट येतं क्यू, म्हणजे आपण मोजतो कशामध्ये, कुलम मध्ये, आणि एरिया मोजतो मीटर स्क्वेअर मध्ये. त्याचं युनिट आहे कुलम पर मीटर स्क्वेअर. समजलं? हो. हा, तर हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढे पहा, जर मी तुम्हाला म्हणतोय की एका स्पिअरवर टोटल चार्ज किती असेल, म्हणजे टोटल चार्ज ऑन स्पिअर, तर काय असेल तो, टोटल चार्ज ऑन स्पिअर काय असला पाहिजे मग तो. समजा हा स्पिअर होता, याच्यावर टोटल चार्ज कधी पण सरफेस वरती असतो, इथं असा. असं सरफेस वरती तुम्हाला कधी पण चार्ज पाहायला भेटणार. तो मध्ये कधीच फक्त सरफेसवर असतो चार्ज कधी पण स्पिअरच्या, कारण मध्ये तो हॉलो आहे. तर हा जो चार्ज आहे हा सरफेस एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे की नाही. तर हा कसा डिस्ट्रीब्यूट झालेला असेल, तो जो आहे तो एका एरियामध्ये किती चार्ज बसतो याला म्हणतो आपण सिग्मा. बरोबर, युनिट एरियात किती चार्ज बसतो याला म्हणतो आपण सिग्मा. आणि त्याचा कम्प्लीट एरिया किती आहे, तर एरिया ऑफ स्पिअर किती आहे, किती एरिया स्पिअर, 4 पाय 4 पाय आर स्क्वेअर. आता याची रेडियस समजा कॅपिटल आर आहे, 4 पाय आर स्क्वेअर. आणि एका युनिट एरियावरती सिग्मा चार्ज आहे, म्हणजे एका युनिटवरती सिग्मा चार्ज. तर मग एवढ्या एरियावरती किती, तर मग टोटल चार्ज काय येणार, सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. समजलं का? ते असं नाही एका एरियावरती एवढा चार्ज, तर मग हा टोटल एरिया आहे, त्याला एरियाने मल्टिप्लाय करा म्हणजे टोटल चार्ज भेटेल. समजलं का? समजलं का? हो सर. सुपडे बा, ते छोट्या गोष्टीसारखं आहे. एक वस्तू 5 रुपयाची भेटते तर 10 वस्तू किती रुपयाच्या भेटतील असा कन्सेप्ट येतो. सो ते टोटल चार्ज तुम्हाला भेटतो सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर एवढा. आता बाय गॉस थेरम काय म्हणतो, एक स्पिअर इमॅजिनरी स्पिअर तयार करायचं, नेट फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस एरिया इज इक्वल टू, म्हणजे पूर्ण फ्लक्स जे असतील क्लोज सरफेस एरियामध्ये ते किती असतील. तर त्याचा फ्लक्सचा हा फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला आता सांगितलं होता. फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट मध्ये इथं जे मीडियम तुम्ही वापरलंय ते व्हॅक्यूम किंवा एअर वापरलेली असेल, सो दॅट्स वाय त्या के ची व्हॅल्यू 1 झालेली आहे. जर तुम्ही व्हॅक्यूम किंवा एअर सोडून दुसरं काही वापरलं तर इथं के पण घ्यावं लागेल खाली. समजलं का? म्हणजे तो फ्लक्सचा फॉर्म्युला असा होऊन जाईल पहा, क्यू बाय एप्सिलॉन नॉट के असा असतो तो ऍक्च्युअली फॉर्म्युला. ओके, बट जर तुम्ही मीडियम जर एअर किंवा व्हॅक्यूम वापरत असाल, म्हणजे फ्री स्पेस वापरत असाल, फ्री स्पेस मध्ये व्हॅक्यूम मध्ये किंवा फ्री स्पेस मध्ये तुम्ही जर चार्ज किंवा फ्लक्स मेजर करताय, सो दॅट टाइम तुम्हाला के घ्यायची गरज नाहीये, बिकॉज या के ची व्हॅक्यूमची किंवा फ्री स्पेसची जी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो त्याची व्हॅल्यू 1 असते. समजलं का? तो 100% त्याची परमिटिव्हिटी असते, सो दॅट्स वाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतो. क्लिअर? हो. क्लिअर? हा, के कधी घ्यायचा, जेव्हा तुम्ही एअर किंवा व्हॅक्यूम सोडून दुसरं काहीतरी मटेरियल आहे,
म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी मीडियम मध्ये तुम्ही त्याला ठेवताय, एअर किंवा व्हॅक्यूम सोडून दुसऱ्या वॉटर मध्ये ठेवलं तुम्ही त्याला, वॉटर मध्ये जाऊन चार्ज मेजर करताय तुम्ही, अशा टाईपच्या केसमध्ये समजा दॅट टाइम तुम्हाला के ची व्हॅल्यू डिफरंट काहीतरी घ्यावी लागते. पण जर तुम्ही एअर मध्ये त्याला ठेवून चार्ज मेजर करताय किंवा व्हॅक्यूम मध्ये जाऊन चार्ज मेजर करताय तर तुम्हाला के ची व्हॅल्यू टाकायची गरज नाहीये. के हा ऑलवेज 1 असतात बसाठी. पुढे पहा, आता याच्यामध्ये गॉसियन सरफेस वगैरे हा सरफेस तुम्हाला समजेल आता खाली समजा. तर क्यू इज द टोटल चार्ज इनसाइड द क्लोज सरफेस. आता हा तुमचा ऍक्च्युअली स्पियर होता आणि हा जो बाहेर मी इमॅजिनरी सरफेस काढलेला आहे याला गॉसियन सरफेस म्हणतात. म्हणजे पहा, हा तुमचा ऍक्च्युअल स्पियर आहे ज्याची रेडियस आहे आर, समजलं का? हा ऍक्च्युअल स्पियर आहे त्याची रेडियस आहे आर. याच्यावरती मी चार्ज अप्लाय केला आहे, तो चार्ज तुम्हाला दिसत असेल पाहिजे इथं, आपण पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का सरफेस वरती? हो. हा, हा सर्व पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेला त्याच्यावरती. तो किती चार्ज डिस्ट्रीब्यूट केला ते पण आपण पाहिलं. किती चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तो? क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr². एवढा चार्ज आहे ना तो कम्प्लीट. ओके, आता एवढा चार्ज याच्यावर मी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि मला याच्यामध्ये इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी वगैरे काढायची आहे. तर मी काय करतो, एक गॉसियन सरफेस कन्सिडर करतो. गॉसियन सरफेस म्हणजे काय, एक इमॅजिनरी सरफेस असतो जो कोणासारखा असतो, तुमच्या पॅरेंट सरफेस सारखा असतो. म्हणजे हा जर स्पिअरिकल आहे तर तुमचा गॉसियन सरफेस पण स्पिअरिकलच असणार. आलं का लक्षात? असा आलं का लक्षात? हा तुमचा ओरिजिनल शेप होता आणि हा बाहेरचा ब्ल्यू कलरचा गॉसियन सरफेस आहे. एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर त्याला इमॅजिनरी सरफेस कन्सिडर केला जातो. डॉटेड लाईन आहे पहा, दिसते ना, इमॅजिनरी सरफेस आहे, ऍक्च्युअल मध्ये नाहीये, इमॅजिनरी आपण अझ्युम केलंय. समजलं का? हो सर. हा, त्या सरफेसच्या आतमध्ये आपण जेवढा काही चार्ज आहे तो काढतो. आता हे गॉसियन सरफेस का घ्यावं लागला त्याचं कारण असं आहे की हा जो चार्ज आहे ना हा या स्पियरच्या मध्ये नसतो कधीच. असा हा सरफेसवर असतो, त्याच्यामुळे तो बाहेरच्या बाजूने गॉसियन सरफेस घ्यावा लागतो आणि त्याच्या आतमधला चार्जेस काढावे लागतात. आलं का लक्षात? असं असतं ते, म्हणून ते गॉसियन सरफेस घ्यावा लागतो. माझा पुढे पहा, आता याच्यामध्ये एक आपण पर्टिक्युलर एरिया कन्सिडर केला, म्हणजे आता सर्वचा सर्व चार्ज आपण काढू शकत नाही, मग आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करणार. एक छोटासा एरिया कन्सिडर करणार, स्मॉल एरिया डीएस. ओके, स्मॉल एरिया डीएस कन्सिडर करणार गॉसियन सरफेसवरचा आणि त्याच्यावरचं कॅल्क्युलेशन करणार आणि मी इंटिग्रेट करून घेणार शेवटीला. समजलं? समजलं? हो सर. हा, आता पहा, ते रीड करतो मी खाली, तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप आता काय झालंय. तर टू फाइंड द इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ऍट द पॉइंट पी. या पी पॉइंटला एक पी पॉइंटचा एरिया मी कन्सिडर केलेला आहे. हा पहा, हे एक पी पॉइंट आहे. त्या पी पॉइंटला मी एक एरिया कन्सिडर केला आहे, त्याचा एरिया आहे डीएस. त्या ठिकाणची मला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई काढायची आहे. हे ई वेक्टर इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी म्हणतात त्याला. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड जे प्रोड्यूस झालेली असेल या चार्जेसमुळे, त्या चार्जेसमुळे जे इलेक्ट्रिकल फील्ड प्रोड्यूस झाली आहे त्याची इंटेन्सिटी त्या पी पॉइंटला किती असेल हे काढायचं. समजलं? जे चार्जेस मी स्पियर वरती अप्लाय केलेले आहेत त्या स्पियर वरच्या चार्जेसमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल त्याच्या आजूबाजूला, ते इलेक्ट्रिकल फील्डची इंटेन्सिटी त्या पी पॉइंटच्या ठिकाणी किती असेल हे काढायचं आहे मला. ओके, आता त्याच्यासाठी मी खाली काय प्रोसिजर करतो पहा. सो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ऍट द पॉइंट पी, अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर. ओके, center of the charge sphere. Imagine the concentric Gaussian sphere of the R passing through the P. Let small ds area at the point P on the Gaussian surface. Due to the symmetry of sphere being concentric, the electrical field at each point on the Gaussian surface has same magnitude E, and it is directed radially outward. So also the angle between the direction of E and normal to the surface of the sphere ds is 0. So therefore cos of theta is equal to 1. आता विषय असा इथं की एक गॉसियन सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे जो की ज्याची रेडियस आर होती. आपण एक गॉसियन सरफेस कन्सिडर केलाय किती रेडियस वरती? ऍक्च्युअल स्पियरची रेडियस असते कॅपिटल आर
आणि आपण एक स्मॉल आर रेडियस कन्सिडर केली आहे आणि स्मॉल आर रेडियस वरून एक गॉसियन सरफेस कन्सिडर केलेला आहे. ओके, त्या गॉसियन सरफेसवर एक पी पॉईंट आहे, त्याचा एरिया आपण डीएस कन्सिडर केलाय आणि या जो स्पियर होता, चार्ज स्पियर होता, या चार्ज स्पियर मुळे जे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार आहे इलेक्ट्रिकल फील्ड, त्याची या पी पॉईंटच्या ठिकाणी इंटेन्सिटी जी असेल ती आउटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेली असेल अशी. ओके, सो ई इकडे अशी आउटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेली असणार बाहेरच्या बाजूला, आणि ती इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी किती असेल आता ते कसं काढायचं, तो विषय असा इथं की आपण जे इथं याला कन्सिडर केलेलं आहे असं म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिसला, सो त्याच्यामुळे हे जे कॉस ऑफ थिटाची जी व्हॅल्यू आहे, कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू ती 1 येते, ती 0 येते. ओके, कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू इथे 0 येते. आता हा कॉस ऑफ थिटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट हे या ई चे कॉम्पोनंट पडतात. आपण इथं या ई प्रत्येक डायरेक्शनला ऍक्ट होतो पहा, काही असा इथे आहे, या पॉईंटला तो असा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल असे कॉम्पोनंट निघतील, या ठिकाणी पण याचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे कॉम्पोनंट निघतील है ना. तो प्रत्येक पॉईंट झालेला असतो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी, ते सर्क्युलर असते अशी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. सो प्रत्येक ठिकाणी ऍक्ट होते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. इथं फक्त हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येईल, इथं फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल, इथं फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल, इथं फक्त हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येईल, इथं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, इथं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, इथं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, अशा प्रत्येक पॉईंटला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तुम्हाला पाहायला भेटतात. पण याच्यामध्ये जनरली जो अँगल असतो अँगल द डायरेक्शन ऑफ ई अँड नॉर्मल टू दी सरफेस ऑफ दी स्पियर इज 0. दोघांच्या मध्ये अँगल या ठिकाणी 0 झालेला असतो. म्हणजे हा जो तुम्ही थिटा अँगल घेतात या ठिकाणी जो मी कॉस ऑफ थिटा म्हणतो ना, हा थिटा अँगल कोणाकोणाच्या मधला असतो, हा थिटा अँगल असतो हे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आणि या सरफेसचा नॉर्मल. ओके, सो नीट लक्षात घ्या पहा, या ठिकाणी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी अशी आहे ही अशी ई, आणि याचा नॉर्मल कुठं असेल, या सरफेसचा नॉर्मल तो जवळपास तुम्हाला असा पाहायला भेटेल, असा काहीतरी एक्झॅक्ट त्याला नॉर्मल पहा असं. सो हा नॉर्मल आणि याच्यामध्ये जो अँगल असतो त्याला म्हटलं जातो थिटा. ओके, सरफेसला नॉर्मल असतो तसा, टँजेंटला नॉर्मल. क्लिअर हो नॉर्मल ही कन्सेप्ट समजली का तुम्हाला? सर. म्हणजे या पॉइंटला जी टँजेंट असेल तिला तो नॉर्मल असतो असा, म्हणजे इथं टँजेंट अशी असेल तिथं नॉर्मल असा असतो, आणि नॉर्मल आणि ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ई यांच्यामध्ये जो अँगल असतो त्याला म्हटलं जातं थिटा. तो अँगल बिटवीन इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी अँड नॉर्मल इज कॉल्ड एज थिटा. ओके, सो हा जो अँगल आहे तो या पर्टिक्युलर पॉइंटला जिथं आपण पी कन्सिडर केलेला आहे पहा, या ठिकाणी याचा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आणि याचा नॉर्मल दोन्ही सारखेच येणार आहेत, आणि याची टँजेंट अशी येईल आणि त्याचं नॉर्मल पण असंच येईल, आणि इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पण अशीच येईल. मग दोघांच्या मधला थिटा डिग्री काय येईल? 0. समजलं का? हो सर. हा, मग थिटा 0 झाल्यामुळे काय होतं, हा जो फॉर्म्युला आहे हा ई डी एस कॉस ऑफ थिटा, तर हा ऍक्च्युअली या ds चा जो असतो या ई चा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो, म्हणजे या ठिकाणी ई चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आलेला असतो. म्हणजे ही जे वेक्टर आहे ना, हा या वेक्टरचे 2 कॉम्पोनंट निघतात, व्हर्टिकल कॉम्पोनंट, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. सो ऑलवेज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो, लक्षात ठेवायचं. तर हे ds चा एरिया आहे समजा त्याचा, पण हा ई कॉस ऑफ थिटा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे कोणाचा? इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा. ओके, कारण या ठिकाणी व्हर्टिकल कॉम्पोनंट येणारच नाही, कारण हा हॉरिझॉन्टल येईल फक्त पास, हॉरिझॉन्टल आहे ना कम्प्लीट. सो या ठिकाणी फक्त ई कॉस ऑफ थिटाच येणार. ई साइन ऑफ थिटा येईल का? हॉरिझॉन्टल लाईनला ई साइन ऑफ थिटा येईल का? नाही सर. हा, ई साइन ऑफ थिटा कधी येतो? ते फोर्सेस माहिती ना तुम्हाला. फोर्स जर असा तिरका असेल तर याचे 2 कॉम्पोनंट निघतात. समजा एफ फोर्स असेल तर याचा एफ साइन ऑफ थिटा असा वरती जाईल आणि एफ कॉस ऑफ थिटा असा खाली येईल. जर समजा फोर्स जर का एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस मध्ये असतील असे, तर त्याचा एक कॉम्पोनंट येतच नाही. समजा तो एक्स ऍक्सिस मध्ये असेल तर त्याचा फक्त एफ कॉस ऑफ थिटा येतो, फक्त एफ कॉस ऑफ थिटा. समजलं का? एफ साइन ऑफ थिटा येत नाही. मग तुम्ही याला फक्त एफच म्हणणार. मग तुम्ही याला एफच का म्हणू शकता? त्याचं कारण आहे की हा थिटाची व्हॅल्यू जी आहे ती 0 येते, कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 येते. सो 1 × f जर केलं तुम्ही तर तुम्हाला एफ ची व्हॅल्यू भेटते.
क्लिअर? हो. क्लिअर? हा, जर समजा व्हर्टिकल कंपोनंट असेल तुमचं कसं येतं एफ साइन ऑफ थिटा लिहिता फक्त तुम्ही. या ठिकाणी पण तसंच होतं. एक्स ऍक्सिसची हा डिग्री 90 डिग्री तयार होतो. सो थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री तयार होते आणि मग या ठिकाणी काय होतं की एफ साइन ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू काय होते 1. सो एफ इंटू 1. सो त्याचा आन्सर तुम्हाला एफच भेटतो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मध्ये. आलं लक्षात? हो सर. तर व्हर्टिकल असेल तर फक्त साइन ऑफ कॉम्पोनेंट येतो आणि हॉरिझॉन्टल असेल तर फक्त कॉस कॉम्पोनेंट येतो, कारण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे कॉम्पोनेंट येतात दोघं. सो या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल कन्सिडरेशन केलाय म्हणून इथं फक्त हॉरिझॉन्टल कॉम्पोनेंट येणार म्हणजे ई कॉस ऑफ थिटा. त्या कॉस ऑफ थिटाचा पण फॅक्टर असा होणार आहे की कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 0 असल्या कारणाने कॉस ऑफ 0 डिग्री काय होतं 1. सो 1 इंटू ई. त्याचा आन्सर झाला फक्त ई, म्हणजे ई तुमचा ऍक्च्युअली आन्सर आला पाहिजे आणि तो त्याचा एरिया किती त्याचा डीएस, म्हणजे तो ई डीएस एवढे तुमचे फ्लक्स तिथं असले पाहिजे. समजलं? हो सर. पुढे पहा. थोडंसं बोरिंग चॅप्टर आहे पण ते समजेल तुम्हाला धीरे धीरे. तुम्ही फ्लो मध्ये आल्यानंतर त्या टर्म्स सुरुवातीला क्लिअर होत नाही. मग त्याच्यानंतर पहा फ्लक्स D5 म्हणजे चेंज इन फ्लक्स म्हणतो आपण त्याला. D5 म्हणजे काय? चेंज इन फ्लक्स. फ्लक्स समजलं तुम्हाला? एका पर्टिक्युलर स्पेस मधनं किती मॅग्नेटिक इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जातात याला या काउंटिंगला फ्लक्स म्हणतो आपण. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच म्हणा तुम्ही त्याला इनडायरेक्टली. त्याच्या लाईन ऑफ फोर्स जेवढ्या असतील तेवढ्या. सो थ्रू द एरिया डीएस इज इक्वल टू. तर आता मी तुम्हाला आता सांगितलं की फ्लक्स किती असणार. हा फ्लक्सचा फॉर्म्युला होता ईडीएस. किती फ्लक्स जातात त्याच्यातनं? ईडीएस फ्लक्स जातात. समजलं? हो. ओके, म्हणजे एवढ्या लाईन ऑफ फोर्स जातात असं सोपं भाषेत. सो द टोटल इलेक्ट्रिकल फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस म्हणजे फाय इज इक्वल टू. तर टोटल किती असणार? तर हे फक्त एका छोट्याशा एरियासाठी होतं. एक छोटासा एरिया कन्सिडर केला जातो ना मी डीएस नावाचा. हे बघा डीएस नावाचा एक छोटासा एरिया आपण कन्सिडरेशन मध्ये घेतला होता. मी जर का टोटल गॉसियन सरफेस साठी जर हे फ्लक्स लावेल, टोटल गॉसियन सरफेस साठी किती फ्लक्स भेटेल? तर कसं करावं लागेल? सायक्लिक इंटिग्रेशन घ्यावं लागेल. का? कारण हे पूर्ण कम्प्लीट सर्कल आहे. ओके, सो सायक्लिक इंटिग्रल ऑफ तो एरिया एक छोटासा डीएस एरियासाठी लागलेलं फ्लक्स तो सायक्लिक इंटिग्रल घ्यायचं म्हणजे आपल्याला टोटल गॉसियन सरफेस साठी लागलेलं फ्लक्स भेटतं. काही डाऊट याच्यात? ओके. हो सर. मग याच्यातनं इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट असते. सो ते इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी बाहेर येते आणि मध्ये सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस उरतं. ओके, आता पूर्ण सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस. डीएस म्हणजे काय? एरिया. कम्प्लीट एरिया म्हणजे कम्प्लीट सर्कलचा एरिया किती येणार? तो कम्प्लीट स्पिअरचा एरिया, सरफेस एरिया. कम्प्लीट स्पिअरचा सरफेस एरिया काय असेल? याचा अर्थ काय? इंटिग्रेशन डीएसचं. डीएस म्हणजे एक छोटासा एरिया होता स्पिअरचा, गॉसियन स्पिअरचा. तर त्याचा कम्प्लीट एरिया काय येणार? कम्प्लीट एरिया काय येणार? नाही समजलं? डीएस हा या गॉसियन सरफेसचा एक छोटासा एरिया आहे की नाही? हो. गॉसियन स्पिअरचा. मी तुम्हाला काय म्हणतोय, फ्लक्स आता आपण एका छोट्याशा याच्यासाठी फ्लक्स काढलं. D5 म्हणजे काय? या डीएस साठीचं फ्लक्स किती? ते ईडीएस एवढं फ्लक्स आलं होतं. ते कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 1 झाली होती. सो त्याच्यातून निघून गेला होता. सो मला जर टोटल फ्लक्स पाहिजे असेल तर मला टोटल एरिया घ्यावा लागेल ना, बरोबर की नाही? मग मी काय केलं? टोटल एरियासाठी इंटिग्रेशन घेतलं, सायक्लिक इंटिग्रेशन ईडीएस घेतलं. बरोबर, म्हणजे एका छोट्याशा एरियासाठी D5 फ्लक्स आहे तर त्याचं इंटिग्रेशन घेतलं की टोटल एरियाचं भेटेल. टोटल गॉसियन सरफेसचं फ्लक्स भेटेल ना आपल्याला. समजलं का? हो सर. याच्यातनं मी ई कॉमन काढला म्हणजे सायक्लिक इंटिग्रेशन मधनं ई कॉमन निघाला कारण तो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आहे.
ती एका पर्टिक्युलर रेडियसवर सारखीच राहील. म्हणजे रेडियस सारखी आहे की नाही ही, त्यामुळे इंटेन्सिटी मध्ये काहीच फरक पडणार नाही. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी रेडियस सारखी असल्यामुळे त्या तेवढ्या स्पिअर मध्ये ती सारखीच असते, ती कॉन्स्टंट असते. ओके. बट एरिया वाढला की नाही, मग सायक्लिक इंटिग्रल मध्ये इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी बाहेर निघते. इंटेन्सिटी रेडियस सारखी असल्या कारणाने सर्व ठिकाणी सारखीच असते स्पिअर मध्ये, फक्त उरतं मध्ये डीएस. आता मला काय इंटिग्रेशन ऑफ डीएस याचा अर्थ काय की हा डीएस जो छोटासा एरिया होता त्याचं इंटिग्रेशन करा, म्हणजे टोटल कम्प्लीट एरिया घ्या हा सगळा, बरोबर की नाही. मग हा सगळा स्पिअरचा एरिया काय येईल स्पिअर. ओके. सो माझं म्हणणं काय होतं, मी कम्प्लीट एरियासाठी म्हणतोय. तर मला सांगा कम्प्लीट एरिया काय येईल याचा, या स्पिअरचा कम्प्लीट एरिया इथून इथपर्यंत याची स्मॉल आर होती. ओके. आता हा कम्प्लीट एरिया काय असेल या स्पिअरचा, स्पिअर आहे हा, सर्कल नाही आहे. स्पिअर येतो कम्प्लीट सरफेस एरिया स्पिअरचा काय असतो, काय असतो 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर ना. म्हणजे हे 4 पाय आर स्क्वेअर काय असलं पाहिजे, सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस. डाऊट याच्यात नाही सर. बरोबर. आता मी सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस च्या जागी स्क्वेअर टाकलं चालेल का. हो. मग ते टाकत येतं, मग ते असं होईल पहा, ई आणि सायक्लिक इंटिग्रेशन डीएस चं म्हणजे एका छोट्याशा एरियाचा कम्प्लीट होल इंटिग्रेशन घेतलं की कम्प्लीट एरिया घ्यावा लागेल. सो कम्प्लीट एरिया काय येईल त्याचा 4 पाय आर स्क्वेअर. म्हणून या सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस हे 4 पाय आर स्क्वेअर येतात. स्मॉल आर घ्या, कॅपिटल आर घेऊ नका. कॅपिटल आर हा मधल्या स्पिअरचा ऍक्च्युअल स्पिअरचा रेडियस आहे आणि मी तुम्हाला गॉशियन सरफेसच्या स्पिअरचा एरिया विचारतोय. ओके. तो गॉशियन सरफेसची रेडियस स्मॉल होती आणि ऍक्च्युअल स्पिअरची रेडियस कॅपिटल आर होती. सो मी गॉशियन सरफेसचा एरिया आपण जो इमॅजिनरी डीएस एरिया कन्सिडर केलेला आहे गॉशियन सरफेस वरती कन्सिडर केलेला आहे, ना की ऍक्च्युअल स्पिअर वरती. सो दॅट्स वाय एरिया घेताना रेडियस गॉशियन सरफेसची घ्यायची. ओके. इथं हा 4 पाय आर स्क्वेअर येणार आणि हा ई त्याला मल्टिप्लाइड होतो. म्हणजे तुम्हाला फायची व्हॅल्यू काय भेटली, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉशियन सरफेस इज इक्वल टू ई 4 पाय आर स्क्वेअर. समजलं हे. हो सर. हा फ्लक्सचा तुम्हाला मी एक फॉर्म्युला पण शिकवला होता पहा, हा आठवतोय का. हो. फ्लक्सचे 2 फॉर्म्युले याच्यावर आता आपण वापरला, आता जो वापरला तो आपण हा वापरला, त्याने आपल्याला काय भेटलं ई 4 पाय आर स्क्वेअर असं भेटलं. तर फ्लक्सचा हा पण तर एक फॉर्म्युला आहे की नाही, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. हे इक्वल असलं पाहिजे की नाही, क्यू बाय एप्सिलॉन नॉट एवढं. हो. असलं पाहिजे की नाही. मग मी त्याला इक्वेट करू शकतो का, करूच शकतो. सो मी त्याला घेणार आणि इथं इक्वेट करणार. हे पहा, मग इथं दाखवलं त्यांनी की हे जे तुमचं टोटल फ्लक्स आहे, हे जे तुमचं टोटल फ्लक्स आलेलं आहे, हे टोटल फ्लक्स क्यू बाय एप्सिलॉन नॉट एवढं असलं पाहिजे, कारण हा पण फायचाच फॉर्म्युला आहे आणि आपण फायचाच फॉर्म्युला. समजलं. हो सर. समजलं का. मग याच्यातनं इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी काढा. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय भेटेल, हा 4 पाय आर स्क्वेअर इकडे डिवाइड करा. सो काय भेटेल तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. समजलं. हो सर. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. याच्यामध्ये फॉर्म्युलेस खूप मोठमोठे असतात या चॅप्टर मध्ये. कॉन्सेप्ट समजला तर सगळं समजेल, काय अडचणच नाही. पण याच्यामध्ये समजा फॉर्म्युला जर पाहिला तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. जर स्पिअरिकल सरफेस असेल आणि त्याचा आपण गॉशियन सरफेस जो घेणार तो स्पिअरिकलच घेणार. सो त्या गॉशियन सरफेसवरचा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कुठल्याही पॉईंटची किती असेल किंवा टोटल इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी किती असेल, तर ती असेल क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. आर म्हणजे छोटा आर, तो गॉशियन सरफेसची रेडियसचा स्क्वेअर. ओके. आता याच्यानंतर थोडंसं मी अजून याला रिअरेंज करतो. थोडंसं रिअरेंज काय होईल की मी तुम्हाला आता सांगितलं होतं पहा, चार्ज जो असतो त्या सरफेसवरती टोटल चार्ज किती आहे, हा टोटल चार्ज आहे ना, क्यू म्हणजे टोटल चार्ज असतो. त्या सरफेसवरती टोटल चार्ज किती असणार, त्याची डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी सिग्मा, आणि त्याचा सरफेस एरिया किती होता 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. समजलं का. कॅपिटल आर स्क्वेअर काय घेतला, ऍक्च्युअल स्पिअर वरचा चार्ज आहे तो. स्पिअरचा.
समजलं का? हो. इथपर्यंत कुणाला नाही समजलं? सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू त्याचा सरफेस एरिया म्हणजे त्याच्यावरचा टोटल चार्ज भेटेल की नाही, कारण तो टोटल चार्ज त्याच्या सरफेस एरियावरती पसरलेला आहे. एका एरियामध्ये सिग्मा एवढी चार्ज असतात. म्हणजे सिग्मा म्हणजे काय? डेन्सिटी, म्हणजे किती चार्ज किती एरियात, एका एरियात किती चार्ज, असं त्याचं कॅल्क्युलेशन असतं. एरिया पर युनिट चार्ज पर युनिट एरिया म्हणजे सिग्मा. तर एका एरियाची तेवढी असते. तसा किती एरिया आहे तुमच्याकडे? 4πr² टोटल एरिया आहे, कॅपिटल R स्क्वेअर स्पिअरचा. तर तेवढ्याच्यात किती चार्ज बसेल? तर सिग्मा इंटू 4πr² चार्ज असणार. काय डाऊट याच्यामध्ये? नाही सर. हा, तर हे चार्जची व्हॅल्यू घ्या. हा टोटल चार्ज आहे तुमच्या स्पिअरवरचा. हा टोटल चार्जची व्हॅल्यू घ्या आणि या फॉर्म्युल्यात टाका. समजलं? हो. मग काय भेटेल आपल्याला? इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार, हे बघा, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू क्यू म्हणजे काय असतं? सिग्मा इंटू 4π कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट स्मॉल r स्क्वेअर. दोघांमध्ये फरक आहे हा, कॅपिटल R स्क्वेअर स्मॉल r स्क्वेअर. सो काय फरक पडेल? 4π आणि 4π गेट कॅन्सल. सो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू सिग्मा R स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट स्मॉल r स्क्वेअर. क्लिअर? हो सर. हा, सो आता याच्या पुढे हे फॉर्म्युले जरा महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला भेटला इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ ऍक्च्युअल स्पियर अँड गॉसियन स्पियर. आणि त्याच्यामध्ये फक्त काय आहे? सिग्मा आहे, जो चार्ज डेन्सिटी जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. आता हे आपल्याला फिरवता येईल इकडे तिकडे, काय अडचण नाही. मग आपल्याला याच्यावरून काय समजलं? The electrical field at the point outside the shell is same as that due to the point charge. Thus, it can be concluded that the uniformly charged sphere is equivalent to a point charge at its center. म्हणजे त्यांनी कन्क्लुजन काय मांडलं याच्यावरनं? की आपली जी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आहे आउटसाइडची, शेल म्हणजे काय? स्पियर. स्पियरच्या आउटसाइडची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ही सेम असते as that due to a point charge. म्हणजे एका पॉइंट चार्ज वर जेवढी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आहे तेवढी सर्व ठिकाणी आउटसाइडला सर्व ठिकाणी सारखीच असणार. का? कारण त्याची रेडियस सारखी आहे. समजलं का? त्याचा म्हणण्याचा अर्थ समजत नाही तुम्हाला? त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की या एका पर्टिक्युलर रेडियस वर, म्हणजे एका पर्टिक्युलर R रेडियसचं जर तुम्ही एक सर्कल मारलं, ओके, तर याच्या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला सारखीच इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पाहायला भेटेल. समजलं का? आता समजलं का? हो सर. हा, हे म्हणतो हे कन्क्लुजन आहे त्याचं. सो पुढे म्हणजे E ऑलवेज कॉन्स्टंट असतो. मग त्याच्यामध्ये केसेस येतात पहा. तर केस नंबर 1, इफ P लाईज ऑन द सरफेस ऑफ द चार्ज स्पियर देन R इज इक्वल टू R. दॅट टाइम इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी काय होते? म्हणजे जर का तुमचा P हा पॉईंट, जो तुम्ही P पॉईंट कन्सिडर केलेला होता, जो गॉसियन सरफेस वरती कन्सिडर केला होता एका स्मॉल R रेडियस असलेल्या स्पियर वरती, जर तो P पॉईंट लाय झाला सरफेस ऑफ दिस चार्ज स्पियर वरती, म्हणजे स्मॉल R आणि कॅपिटल R इक्वल होऊन जाईल दॅट टाइम. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की समजा असं झालं, हा जो P पॉईंट तुम्ही कन्सिडर केलेला होता गॉसियन सरफेसवर न करता, हा इथं न करता या चार्ज स्पियर वर करायचा. समजलं का? समजलं का? हो सर. तर त्या टाइमला काय होईल? त्या टाइमला हे तुमची जी कॅपिटल R आहे तेवढीच तुमची स्मॉल R पण होऊन जाईल. स्मॉल R म्हणजे तो P पॉईंट पर्यंतचा रेडियस असते ना ती. आलं लक्षात? हो. हा, मग आता या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कसा तयार होईल? तर तुमच्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे ते पहा. तर याच्यामध्ये काय होणार आहे की हा तुमच्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला होता पहा. जर तो स्पियरवर डायरेक्ट येऊन गेला तो पॉईंट, तर काय तुमचा कॅपिटल R आणि स्मॉल R दोन्ही सारखे होऊन जातील.
आणि जर दोन्ही कॅपिटल आर आणि स्मॉल आर जर सारखे झाले तुम्ही हे या फॉर्म्युलामध्ये टाका. म्हणजे ई ची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला पहा. ई इज इक्वल टू सिग्मा कॅपिटल आर चा स्क्वेअर डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. आता मी या स्मॉल आर स्क्वेअर च्या जागी कॅपिटल आर स्क्वेअर टाकू शकतो का? इक्वलच आहे ते. हो सर. मग आर स्क्वेअर गेट कॅन्सल. मग तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी काय भेटते? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. क्लिअर? हो. हा. सो ही फर्स्ट केस आहे की जर तुमचा पॉइंट तुम्ही गॉसियन सरफेस वरून उचलून डायरेक्ट ऍक्च्युअल स्पिअर वर घेऊन आलेत आणि त्या ठिकाणी जर तुम्ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मेजर करायचं म्हटलं तर ते तुम्हाला एप्सिलॉन सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट एवढी भेटते. जर तुम्ही तुमचा जो पॉइंट आहे तो इनसाइड द स्पिअर घेऊन आले म्हणजे स्पिअरच्या आतमध्ये, since there is a no charge inside the sphere so therefore sigma will be 0 so therefore electrical field intensity also 0. म्हणजे काय म्हणतोय तो, जर तुम्ही हा जो पी पॉइंट होता जो तुम्ही सरफेस वरती कन्सिडर केलेला होता सुरुवातीला, या पी पॉइंटला जर तुम्ही या सरफेसवर घेऊन आले तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मध्ये काय फरक पडला होता? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट झाली होती. बरोबर? जर तुम्ही या पी पॉइंटला या सरफेसच्या आतमध्ये घेऊन आले इथं, म्हणजे हा जो सरफेस होता स्पिअर होता, स्पिअरच्या मध्ये म्हणजे बॉलच्या मध्ये, समजा बॉलच्या मध्ये तुम्ही त्या बॉलच्या मध्ये जाऊन इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मेजर केली. समजतंय मी काय म्हणतो ते? हो सर समजतंय. बॉलच्या मध्ये जाऊन म्हणजे असं मध्ये कुठेतरी घेतली तुम्ही अशी मध्ये, बॉलच्या मध्ये जाऊन इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मेजर करायचं म्हटलं तर तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी या ठिकाणी 0 भेटेल. त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे काय आहे तो फॉर्म्युला? सिग्मा कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन स्मॉल आर स्क्वेअर, एप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर असा फॉर्म्युला की त्याच्यामध्ये काय होतं, हा जो सिग्मा आहे हा सिग्माचा फॉर्म्युला काय असतो? चार्ज पर युनिट एरिया, म्हणजे किती चार्ज किती एरिया आहे त्याला आपण म्हणतो सिग्मा. या स्पिअरच्या मध्ये म्हणजे हा आतल्या पोर्शन मध्ये म्हणजे इथं या आतल्या भागात इथं कुठला चार्ज नसतो. सगळा चार्ज कुठल्या बाजूला असतो? हे बाहेरच्या बाजूला. ते प्लस 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 सर्व बाहेरच्या बाजूला दिसतंय ना? हो. कारण हा मध्ये हॉलो स्पेस आहे, हा स्पेस आहे मध्ये स्पेस. या स्पेस कुठला चार्ज नसतो. सर्वच्या सर्व चार्ज कशावरती असतो? सरफेस वरती. ओके, सरफेस वरती बाहेरच्या बाजूनी, आतल्या बाजूनी काहीच नसतं. सो आतल्या बाजूला चार्जच नसतो, म्हणजे या मधल्या स्पेस मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चार्जच भेटणार नाही, म्हणजे चार्जच नाही तिथं, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू काय? 0. समजलं का? हो सर. समजलं का? हा. मग क्यू ची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे काय फरक पडेल? जर क्यू ची व्हॅल्यू 0 झाली, क्यू ची व्हॅल्यू 0 झाली तर मग सिग्माची व्हॅल्यू पण 0 होऊन जाईल. कारण सिग्मा म्हणजे काय असतं? क्यू बाय एरिया. जर क्यू 0 आहे तर क्यू 0 बाय एरिया केला तर 0च भेटेल, म्हणजे सिग्माची व्हॅल्यू 0 झाली. बरोबर? हो. आणि जर सिग्माची व्हॅल्यू 0 झाली तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता? सिग्मा कॅपिटल रेडियसचा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट स्मॉल रेडियसचा स्क्वेअर. जर याच्यामध्ये न्यूमरेटरची 0 झाली इथं तर मग 0 इंटू रेडियसचा स्क्वेअर 0 अपॉन एप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर भेटेल, आणि न्यूमरेटर जर 0 झाला तर आन्सर 0च असतं. म्हणून इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी सुद्धा तुम्हाला मध्ये भेटत नाही. आलं लक्षात? हो आलं सर. लक्षात? हे कारण आहे की आपण जर स्पिअरच्या मध्ये गेलो तर चार्ज 0 झाल्यामुळे इलेक्ट्रिक म्हणजे चार्ज डेन्सिटी 0 होते, आणि चार्ज डेन्सिटी 0 झाल्यामुळे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी 0 होते. म्हणजे आतल्या बाजूला तुम्हाला कुठलीच इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी भेटत नाही. आतल्या बाजूला कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालेली नसते. जे काही इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार ते स्पिअरच्या बाहेर प्रोड्यूस होणार, मध्ये 0 असते. समजलं? त्यामुळे इंटेन्सिटी पण 0 असते. ओके, हो सर. इथपर्यंत क्लिअर? तर हे झालं स्पिअरच्या बाबतीत. तर स्पिअरचे एवढे फॉर्म्युले आहेत, तर एवढे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याच्यामध्ये महत्वाचे फॉर्म्युले हा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी हे रेडियस सारखे असताना आणि रेडियस 0 असताना, म्हणजे स्पिअरच्या आतमध्ये असताना एवढे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजे स्पिअर ऐकल्यानंतर. ओके, आणि या फायचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर स्पिअर असेल तर स्पिअरवर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं? तर ते E4 पाय स्मॉल आर स्क्वेअर एवढं असतं. ओके, हो. एवढे फॉर्म्युला लक्षात ठेवा. सम आपण आता उद्या पाहू. सो हा सम दिलेला आहे पहा तुम्हाला इथं. इनसाइड आउटसाइड अशा केसेस असतात त्याच्यावर. आता हे झालं स्पिअरचं. त्याच्या पुढचं सिलेंडरचं असेल.
असं वेगवेगळ्या शेपसाठी गॉशियन सरफेस वेगवेगळा असतो. मग प्लेन साठी असेल, प्लेन शीटसाठी असं गॉशियन सरफेस डिफरंट फॉर्म्युले तयार होतो. समजला का चॅप्टर? कट ऑफ चाललंय. प्रयत्न करा मी प्रत्येक गोष्ट सांगण्याचा. लेक्चर रिपीट करा, त्याच्याशिवाय काही समजणार नाही पुढे. कारण पुढे हे वर्ड जे आहेत ना हे कंटिन्युअसली रिपीट होणार आहेत. इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी, मग फ्लक्स, मग हे जे मी सांगितलंय आज तुम्हाला जे बेसिक फंडामेंटल सांगितलंय सर्व रिपीट होईल आता पुढे कंटिन्युअसली. सो आजचं लेक्चर रिपीट करा. राज आजचं लेक्चर आजच्या स्टार्ट. ओके, थांबू आपण.